समतेचा सोडून कधी इथे फुटलाच नसता. की जर का डॉक्टर बाबासाहेब की डॉक्टर बाबासाहेब की लेकरा बाळामध्ये जर गुंतले असते की डॉक्टर बाबासाहेब लेकरा बाळामध्ये जर गुंतले असते आमच्या आणि तुमच्या कमरेचा झाडू कधीच सुटला नसता, कधीच सुटला नसता. म्हणून काय म्हणायचं आहे? अरे पैदा न होता ओ मसीहा, पैदा अरे पैदा न होता ओ मसीहा, तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती ये जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता. आसमां का नीला रंग नहीं होता. अरे ये भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, हो जाता यारो. अरे वो भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. अगर भीम जैसा हीरा मिला नहीं होता. भीम जैसा हीरा ही मिला नहीं होता. तर आपल्या शेवमध्ये जयंती गीत सादर करत आहे. कृपया आवाजाकडे लक्ष न देता शब्दाकडे लक्ष असावं. कारण आमच्या या ठिकाणी जयंतीचा प्रेड असल्यामुळे सतत कार्यक्रम चालू आहेत. त्याच्यामुळे आवाज थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो. विश्वामध्ये मान सन्मानाची
कष्ट उपसावे लागले आणि हा त्रास हा भोगावा लागला. म्हणून काय म्हणायचं आहे, भीम जयंती केली नारीचा कमाल, स्वाभिमानाने जगविते खुशाल, चिंतावाहिनी तुला तुलाची, चिंतावाहिनी तुला तुलाची, अशी नाही हो कुणाची. आणि जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची, जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची, देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायचं आहे की बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी काही काही लोक असतात, काही काहीला जेबी मारतात की नुसती अशी खाली मान घालतं, त्याला लाज वाटते जेबी घालण्यासाठी म्हणायला. अरे बाबासाहेबांनी जर केलंच नसतं तर आपण या ठिकाणी थाटामाटामध्ये कधीच बसलो नसतो. काय म्हणायचं आहे, गेली ती गुलामी पुन्हा येऊ देऊ नका. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मी हा रथ या ठिकाणी आणलेला आहे, तुम्हाला जर पुढे नेता येत असेल तर तो पुढे न्या, नसता तो जागेवर थांबवा, पण मागे नेण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून काय म्हणायचं आहे, गेली ती गुलामी पुन्हा येऊ देऊ नका, झाली ती निलामी पुन्हा होऊ देऊ नका. जो गद्दारी करेल बाबासाहेबांच्या विचाराशी अशा लोकांना तुम्ही मग जेवतीत काय तुमच्या समाजामध्ये पण घेऊ नका, तुमच्या समाजामध्ये पण घेऊ नका. म्हणून काय म्हणायचं आहे, अशी नाही हो कुणाची.
शुभ्र वस्त्र अंगामध्ये घालून आमचे लहान लहान मुलं, मी आलो तेव्हा बघितलं या ठिकाणी लहान लहान मुलं असे वाढू लागले. पहा जयंतीचा सण कसा असतो की लहान मुलाला सुद्धा जयंतीचा उत्साह असतो, कारण त्या मुलाला आपल्या आई वडिलांपासून ती शिकवण असते. आणि आमचे भीमसैनिक एवढ्या उन्हामध्ये डीजे लावला आणि त्या डीजे मध्ये नाचायला लागले. त्या भीमसैनिकाला उन्हात आणायची अशी काहीच तमा नव्हती की वर ऊन आहे, पाऊस आहे आणि आम्ही नाचावं कसं. कारण बाबासाहेबाचं नाव जर घेतलं माणसानं की माणसाचं रक्त असं सळसळायला लागतं. म्हणून काय म्हणतात जयंतीच्या उत्सवाला, जयंतीच्या उत्सवाला आला नवा रंग, शुभ्र वस्त्र लेऊन लाजवर थोर, शुभ्र वस्त्र घालून या जमले सावधोर, शुभ्र वस्त्र घालून या जमले सावधोर. कुंजवंदने तृणतुळाची, कुंजवंदना सद्गुणाची, अशी नाही हो गुणाची. बापाची जयंती आहे, कुणी आयऱ्या गैऱ्यांना तू खैऱ्याची नाही. म्हणून काय म्हणायचं आहे मग जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची, जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची, जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची. जयंती भीमाची आहे, जयंती भीमाची, जयंती भीमाची आहे, जयंती भीमाची, जयंती भीमाची आहे, जयंती भीमाची. नंबर 4 मध्ये काय आहे, जन्माने भीमाच्या रंगले आयुष्य पाने, जन्माने भीमाच्या रंगली आयुष्याची पाने, गर्जनाज सांग कथा मनुष्याचे गाणे, गरजुलेल्या सांगे बघा मनुष्याचे गाणे, गरजुलेल्या सांगे बघा मनुष्याचे गाणे. जन्माच्या भीमाने आपल्या आयुष्याचे पाने म्हणजे आपण रंगलेला आहे. आपल्या अंगावर आज 10-10 हजाराचा ड्रेस आहे आणि आमच्या या आईच्या अंगावर, आजीच्या अंगावर पहा 1000 रुपयाची साडी आहे. ही बाबासाहेबांची पुण्याई आहे, ही माता रमाईची पुण्याई आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, समतेचा समाज तुमच्या हाती आहे. पण बघा, समतेचा समाज तुमच्या हाती आहे, हा दत्त हाता तुमच्या हाती आहे. ज्या दीक्षा देताना बाबा म्हणाले होते तेव्हा नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बुद्धाच्या ओटीत टाकलं. तेव्हा काय म्हणाले बाबासाहेब, 56ला दीक्षा देताना बाबासाहेब म्हणाले होते, बांधवांनो या धर्माची लाज या समाजाच्या तुमच्या हाती आहे, या समाजाची लाज तुमच्या हाती आहे. म्हणून काय म्हणायचं आहे का नाही, या समाजाची लाज, या धर्माची लाज समाजाच्या हाती आहे का नाही सांगा. हातवारी करे आहे का नाही, नाही कोणाला वाटतं का नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, जन्माने भीमाच्या रंगले आयुष्याची पाने, जन्माने भीमाच्या रंगली आयुष्याची पाने, जन्माने भीमाच्या
जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची जयंती भीमाची माझ्या बाबासाहेबाची